कलाकार जो टिकतो म्हणजे सुरुवातीपासून आज तुम्ही किंवा तुमच्या बरोबरचे काही लोक मोठ्या याच्यावर काम करतायत, तर ती कशामुळे नक्की? टॅलेंटमुळे, शिस्तीमुळे का तुमच्या संयमामुळे? नक्की त्यात कुठले मुद्दे महत्वाचे आहेत त्याच्यामध्ये? म्हणजे या तिन्हीची तर आवश्यकता आहेच. त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन संदीपजी, की इथे बिझनेस मॅनेजमेंट शिकायला, बरोबर. आणि ते कोणत्या दृष्टिकोनातून शिकायला लागतं, तर यू शुड बी एबल टू क्रिएट फंड्स. च्या खिशात असतील ₹5 टाका, माझी काही हरकत नाही. नसतील तर ते कुठून जनरेट करून तुम्ही आणताय, कुठून ना कुठून तरी ते तुम्हाला तयार करायला लागतं. किंवा हा एक प्रकार आहे. दुसरं, प्रोड्युसरला तुम्ही किती मदत करून त्याचा खर्च कमी करा. दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ इट, ऑफ रेझिंग फंड्स. म्हणजे म्हणतात ना, इंग्लिशमध्ये म्हणतात पेनी सेव्हड इज अ पेनी, रुपी सेव्हड इज अ रुपी अर्न. ज्या गोष्टीला 2 तास लागतात शूट व्हायला, तेच जर मी 1 तासात शूट करून दिलं तर माझ्या प्रोड्युसरचा 1 तासाचा वेळ वाचतो. हा विचार करून जेव्हा मी परफॉर्मन्स देतो आणि चांगल्या तऱ्हेने शूट होतो आणि तो रिझल्टही चांगला निघतो. नुसतं असं वेळ वाचतो सेटवरती एवढंच इंटेन्शन नाहीये. रिझल्ट महत्वाचा आहे. रिझल्ट पण महत्वाचा. त्या क्षणाचा रिझल्ट आणि पुढचा रिझल्ट, 3 गोष्टी ज्या म्हणालात त्या आहेच, गरजेचं आहे. टॅलेंट पाहिजे, टॅलेंट नसेल तर उपयोग काय? हो. शिस्त पाहिजे. शिस्त पाहिजे तुम्हाला. एक डिसिप्लिननी करताय, ती साधना तुमची आहे. तुम्ही त्याप्रमाणे घडवून आणताय गोष्टी. त्याचबरोबर बिझनेस अॅक्युमेन जे इंग्लिशमध्ये म्हणतात, वेळ वाचवता आला पाहिजे. कारण टाईम इज इक्वल टू मनी.